Hi, welcome to my channel Innocent Shiva. Today we are going to start from topic statement of purpose. ठीक आहे. आपल्या 12th बोर्ड एक्झाम मध्ये इंग्लिश सब्जेक्ट मध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असावं आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज. ठीक आहे. आज आपल्या इथे बघायचं आहे मार्क्स डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठल्या पॉईंटचा किती मार्क आहे आणि त्याच्यानंतर हा पॉईंट लिहायचा कसा. ठीक आहे. बघू आपण स्टार्ट. A statement of purpose is an application made to university to seek admission for particular course. म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय? की तुम्हाला एखाद्या कॉलेजला म्हणा, एखाद्या युनिव्हर्सिटीला म्हणा ॲडमिशन घ्यायचं आहे. तिला त्या कोर्ससाठी आपण अप्लाय करतो. ठीक आहे. काय करतो? अप्लाय करतो. इट इज अन इझी विच इट इज अन एसे सॉरी इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स युअर ॲज युअर पर्सन. म्हणजे काय? हा एक प्रकारचा निबंध आहे, जो तुमच्याबद्दल सांगतो. तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. काय तो? तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन. युअर एम्स अँड ॲम्बिशन्स. तुमचं एम काय? तुमचं ॲम्बिशन काय? तुमचे स्वप्न काय? ते त्याच्याबद्दल सांगतं. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे काय? तुमच्यात काय काय क्वालिटीज आहे, तुमच्यात काय काय चांगल्या गोष्टी. ठीक आहे. हे सगळं सांगतं. द स्कोर कार्ड ऑर द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. सॉरी. ते एक प्रकारचं स्कोर कार्ड असतं. म्हणजे तुमचं प्रगती पुस्तक असं असतं. ठीक आहे. त्या टाईपमध्ये तुमच्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी सांगतात. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट एस-ओ-पी गिव्स अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज अँड सब्जेक्टिव्ह इन नेचर. तुमच्यामध्ये काय काय चांगली क्वालिटी, चांगले स्किल वगैरे त्याचं स्टेटमेंट ऑफ पर्पज पूर्ण माहिती देतं. ठीक आहे. नेक्स्ट बघू. द एस-ओ-पी गिव्स यू अन अपॉर्च्युनिटी टू शो स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. ठीक आहे. त्या प्रकारच्या स्पेशल क्वालिटीज तुमच्यामध्ये दाखवून देईल. ठीक आहे. स्टेटमेंटच्या पर्पज तुम्ही ज्या क्वालिटीज लिहिता ते तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा दाखवता. इट एक्सप्लेन्स हाय यू वॉन्ट टू जॉइन द कोर्स. तुम्हाला हा कोर्स का जॉइन करायचा आहे त्याच्यामधून कळतं. ठीक आहे. व्हॉट इज युअर लाइकिंग, तुम्हाला काय आवडतं. हाऊ हॅव यू डेव्हलप, तुम्ही कशी डेव्हलप झालेलं असाल. युअर लाइकिंग, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही कसं डेव्हलप केलं आहे. इट जस्टिफाईज हाऊ यू विल अबेल टू अचीव युअर एम. तुमचं एम तुम्ही कसं अचीव कराल. इट ऑल्सो एक्सप्लेन व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुम्ही तेच कॉलेज म्हणा किंवा तीच युनिव्हर्सिटी का निवडली तुमच्या करिअरसाठी. ठीक आहे. द एस ओ पी इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज ॲडमिशन कमिटी जजेस यू. तिथे जे ॲडमिशन कमिटी. ठीक आहे. आणि जे मोठे मोठे कॉलेजेस ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणतो. ठीक आहे. तिथे अशा प्रकारचे स्टेटमेंट पर्पज घेतले जातात की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं. ठीक आहे. म्हणजे बाहेरच्या देशात म्हणते लंडन म्हणा. ठीक आहे. अमेरिका म्हणा. आता आपल्याकडे तर नाही. आपल्याकडं फक्त जेई म्हणा किंवा नेटनी किंवा सीईटी ॲडमिशन होतं फक्त. बट काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे जिथं फक्त स्टेटमेंट ऑफ पर्पज लागतात. पुढे काय अँड स्क्रीन्स ॲप्लिकेशन्स ऑफ द बेसिस ऑफ एस ओ पीज रिसिव्ड. ठीक आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं. ठीक आहे. The SOPs for undergraduate, postgraduate and doctorate levels would be different. SOPs differ according to their requirement. खूप वेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे. म्हणजे आपण तुम्ही 12th साठी अप्लाय करताय, फर्स्ट इयरसाठी, सेकंड इयरसाठी. नंबर ऑफ वर्ड्स इन विच यू कॅन एस-ओ-पी इज रिटन also different for different university. ठीक आहे. At this level, when you would pass your standard 12th examination, write personal statement to the university, admission to undergraduate course, you should follow format given below. खालचा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. ठीक आहे. कसं लिहायचं बघू आता. फॉर्मॅट ऑफ द एस-ओ-पी. स्टेटमेंट ऑफ पर्पजचा आपण फॉर्मॅट बघू. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स. किती वर्ड्स म्हणजे 500 शब्दामध्ये हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा असतो. जो आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला फक्त क्वेश्चन देतील. वरती असेल स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि खाली असेल हे की अशी अशी कंडिशन आहे की तुम्हाला 12th बोर्डसाठी एक्झामसाठी किंवा 12th बोर्ड जर झाल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते तुम्ही एक एस-ओ-पी लिहा. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय ॲप्लिकेशन लिहायला लागणार. कुठल्या पण एका कॉलेजचं नाव देतील ते. तुम्हाला त्या कॉलेजसाठी एस-ओ-पी लिहायला लागणार. किती शब्दामध्ये? 500 शब्दामध्ये. टेंटेटिव्हली 5 to 6 पॅराग्राफ. ठीक आहे. 5 to 6 पॅराग्राफ खूप मोठं लिहून लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडतं, तुमची आवड काय, तुम्हाला पुढे जाऊन करिअरमध्ये काय करायचं, सगळ्या गोष्टी लिहाव्या लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. तुमच्या ओळखीने तुमच्या इंट्रोडक्शन तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. ठीक आहे. तुमचं पर्सनल गोष्टी काय सगळ्या तुम्ही स्टार्ट करायचे आहे. नाव वगैरे असं तुम्ही कुठे राहता वगैरे. युअर मेंटल मेकअप इन युअर एम इन लाईफ. तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे करायचं काय ते. ठीक आहे. द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉइन द स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स युअर इंटरेस्ट. म्हणजे काय तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन का बरं घ्यायचं आहे, त्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन का घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा कोर्स का घ्यायचा आहे, तुम्हाला हा कोर्स का आवडतो, या गोष्टी. इन थर्ड पॅराग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे काय तुम्हाला हे गोल आणि हे ऑब्जेक्टिव्ह का बरं करायचं आहे, हेच तुमचं गोल का बरं त्याच्याबद्दल लिहायचं आहे. शो यू हाऊ युअर हॉबीज एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेटनिंग युअर गोल्स. ठीक आहे. नेक्स्ट काय इन द फोर्थ पॅराग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स.
any internship केली असेल, कुठे काम केलेलं असेल, ठीक आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर ॲप्लिकंट्स. इतरांपेक्षा काही वेगळं तुम्ही काही केलं असेल तर ते. In the concluding paragraph, state how admission to this particular course university would be beneficial to you and how you look at it from a long-term career perspective. Write the statement of purpose in clear and lucid language. Do not make spelling construction mistakes. ठीक आहे. स्पेलिंगमध्ये किंवा सेंटेन्समध्ये प्लीज मिस्टेक्स करू नका, मार्क जातील. यू शुड बी कन्व्हिन्सिंग शो डिटर्मिनेशन युअर करियर. ठीक आहे. तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला. युअर पर्पज ऑफ चूजिंग पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी शुड बी अकॉर्डिंग विथ युअर करियर. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज reflected through his highlight your qualities life experience in such a way that your application should stand out from the rest. Look at the samples of SOPs given here. ठीक आहे. आता बघू आपण सॅम्पल कसे स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या. हे बघा. Pursuing a course in mechanical engineering will enable me to browse in a field which started as a dream. तुमची जी स्वप्न आहे त्याच्याबद्दल लिहायचं. ठीक आहे. आता तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. एक सॅम्पल SOPचा. ज्या कॉलेजसाठी आपल्याला त्या कॉलेजचे तुमचं काय एम आहे, तुमचं काय गोल लिहायचं. ठीक आहे. एक सॅम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल पण लिहा. म्हणजे पुस्तकामधून बघू शकता. आता इथे काही तुम्हाला आयडियाज मधली बघू दे. पहिली काय आयडिया आहे, डिस्कस अँड एक्सचेंज युअर व्ह्यूज विथ युअर पार्टनर अबाउट युअर करिअर अँड प्लॅन. हा पण एक क्वेश्चन आहे. आणि काय पुढं, यू मस्ट हॅव डिसाइडेड युअर एम इन लाईफ विच इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी would you like to join for your diploma graduation. Write a statement of purpose as a part of your application to the institute. ठीक आहे. enrich your vocabulary पण आहे. match the job terms with their meanings. आणि काही क्वेश्चन्स आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. अजून पुढे काय, इथे तुम्हाला असे क्वेश्चन द्या. ही क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामात येतात. रीड द पर्सन डिटेल्स गिवन बिलो अँड प्रिपेअर अ सुटेबल स्टेटमेंट ऑफ पर्पज. किती मार्क्ससाठी? 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बाथ UK, University of Bath म्हणा किंवा बाथ म्हणा, UK is one of the leading university for business studies. You belong to a business family, wish to start your own business, carry forward your family business in future. In your junior college, you have opted for commerce, score in well in standard 10th board examination. You made profit in stall. You had a put up business for fair organized by your school or college. Your hobbies are playing cricket. You get along with people. हे वापरून तुम्हाला तुमचं स्टेटमेंट पर्पज वापरायचं. किती किती शब्द लिहायचं? 5 शब्दामध्ये. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आहे, तुम्ही लिहून बघा. ठीक आहे. ट्राय करा. अजून बघा पुढे काय टॉपिक आता. ही क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. ही ट्राय करायची तुम्हाला. ठीक आहे. तो वरचा टॉपिक किती मार्कला आहे? 5 मार्कला. ठीक आहे.